अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरातील जितापूर, रूपागड, पिंपरी व आसपासच्या शेतशिवारात झटका मशीन चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणात असून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी झटका मशीन बसवली आहेत। मात्र अज्ञात चोरट्यांकडून मीटर पेट्यांचे कुलूप तोडून झटका मशीन चोरण्याचा सपाटा सुरू आहे। जितापूर येथील शेतकरी भागवत मंगळे यांच्या गट क्रमांक 99 मधून मंगळवारी रात्री झटका मशीन चोरीस गेली। यासह परिसरातील 6 शेतकऱ्यांचे सुमारे 35,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। चोरीमुळे पिकांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। समाजसेवक संजय शेळके यांनी आरोपींबाबत माहिती देणाऱ्यास 5,001 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट। माझं नाव रामहरी रमेश मंगळे। मी अकोट तालुक्यातला जितापूर गावातला प्रगणे जितापूर यातला शेतकरी असून माझ्याजवळ 2 एकर शेती आहे। 2 एकर शेती असताना मी गहू पेरतो असतो। त्यानंतर माझे नवजल चोरून नेले। नवजल चोरून नेऊन झटका मशीन लावली, झटका मशीन चोरून नेली। असंच चालू आहे आमच्या संघ। आम्ही 2-3 वेळा रिपोर्ट दिले। रिपोर्ट देत असताना काहीच नाही तक्रार, त्याच्यावर फक्त घेऊन घेतात आणि काही आम्हाला फक्त सांगतात की बा आम्ही पाहू। त्याच्यानं आम्ही खूप याच्यात हैराण व्हायला। त्यात आमच्या इकडे वाघा हल्ला, दिवसा हल्ले होतात। झटका मशीन लावतो आम्ही, ते पण चोरून नेतात। असं कसं करा शेतकऱ्यानं? शेतकऱ्यासाठी न्याय नाही। कुठेही जा, पोलीस स्टेशनला जा, ते घेऊन घेतात, सांगून देतात। असं कसं किती दिवस चालीन हे? आम्ही वरिष्ठ अधिकारीसाठी आता तक्रार करायची आमची इच्छा आहे। आम्हाला न्याय द्या। विष्णू मंगळे, मी जितापूर तालुका अकोट येथील रहिवासी आहे। आमच्या शेतातील 3 महिन्या अगोदर आमच्या गाडीचे साईड मिरर तोडले आणि आता 13 तारखेला आमच्या शेतातील झटका मशीन चोरीला गेली आणि याची तक्रार केलेली आहे। आणि काही दिवसापूर्वी आणखी पण बरेच अशा झटका मशीन, कोणाचे पाईप, कोणाचे स्प्रिंकलर असे चोरीला गेले। त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही। कदाचित त्यावेळेस जर कुठला प्रतिसाद मिळाला असता पोलीस स्टेशनकडून तर आज हे अशी घटना झालेली नसती। परंतु दुर्दैव हे आहे की पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठलाच हस्तक्षेप करत नाही आहे आणि आमच्या जंगलामध्ये बरेच वन्य प्राणी मुक्त संचार करत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला शेतात येणे कठीण आहे रात्रीला। त्याच्यामुळे आम्ही झटका मशीन लावतो आणि झटका मशीन लावल्यानंतर झटका मशीन चोरीला जाते। आम्ही करावं काय? याच्यासाठी जर पोलीस प्रशासनानं जर योग्य ती भूमिका नाही निभावली तर आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।